आणि अहमदनगर जिल्ह्यात सध्या यात्रा जत्रांचा उत्सव सुरू आहे। बैलगाडा शर्यतीचा थरार रंगत असून यात लहान थोर सगळेच आनंद लुटतायत। बैलगाडा शर्यतीच्या थरारात आपली बाजी पहिल्या नंबरवर आल्यानंतर एका आजोबांना झालेला आनंद सध्या चर्चेत आलाय। 80 वर्षाच्या या आजोबांनी बैलगाडा घाटात कोलांट उड्या घेत जोर बैठका काढल्याचं बघायला मिळत आहे। आजोबांचं शर्यतीवरचं प्रेम पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। चांगदेव शेंडगे असं या 80 वर्षाच्या आजोबांचं नाव आहे। वाघोलीत बैलगाडा शर्यतीत पहिल्या नंबरच्या ट्रकचं बक्षीस जिंकल्यानंतर त्यांचा हा आनंद आपण बघू शकतो। त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। तर आजोबांच्या बारीला हे पहिलं बक्षीस मिळालं, त्यानंतरचा त्यांचा आपण हा आनंद पाहू शकतो। खरं तर लहानांसह मोठे सुद्धा आता या बैलगाडी शर्यतीचा आनंद लुटताना बघायला मिळत आहेत। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, आपण हा व्हिडिओ सध्या पाहतोय जो खरं तर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलाय। आता बैलगाडा शर्यतीचा जो आनंद आहे तो लहानांसह आता मोठे सुद्धा ज्येष्ठ सुद्धा घेताना बघायला मिळतात। नक्कीच गौरी, एकंदरीत जर आपण पाहिलं तर उत्तर पुणे जिल्हा असेल, त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बैलगाडा शर्यत। आणि बैलगाडा शर्यत जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचा उत्साह हा वाढताना पाहायला मिळतोय। आता सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जत्रा आणि यात्रांचा काळ खरं तर सुरू आहे आणि याच काळामध्ये बैलगाडा शर्यतींचा अनेक ठिकाणी सहभाग बैलगाडा भरत असतात। त्या निमित्तानेच असंच एक बैलगाडा हे वाघोली या ठिकाणी, पुणे जिल्ह्याच्या वाघोली या ठिकाणी भरल्या होत्या आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये आपली बारी ही पहिल्या नंबर मध्ये बसल्यानंतर या आजोबांचा जो आनंद आहे तो द्विगुणित झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं। 80 वर्षाचे आजोबा एखाद्या लहान मुलालाही लाजवेल या पद्धतीने खरं तर उड्या मारत घाटामध्ये कोलांट उड्या घेत खरं तर त्यांनी आपला आनंद द्विगुणित केलाय। आणि त्यामुळे जी तिथे पाहणारे जे नागरिक होते, तिथे पाहणारे जे प्रेक्षक होते त्यांनाही खरं तर या आजोबांचं कौतुक वाटावं लागलं आणि त्यांचा जो आनंद होता तो एवढा द्विगुणित होता कारण त्यांनी ती बारीने पहिला नंबर मिळवला होता आणि त्यात त्यांना बोलोरो सारखं बक्षीस खरं तर मिळालं होतं। त्यामुळे या आजोबांचं मोठं कौतुकही केलं जाते आणि हे जो व्हिडिओ आहे हा सोशल मीडियावरतीही मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होते। जोडी नक्कीच तुषार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यांच्या वडिलांच्या पासून छंद लागला आमच्या भावाला। ते आजोबाची रक्कम मोडत चालू झाली। लहान मुलं काय मोठाले काय सगळ्या पब्लिकला आवड वाटली म्हणून हे प्रसिद्ध होत चालले। पण घाटात उड्या मारला कसं वाटलं? हो, एक नंबर वाटतं। बैलगाडा शर्यतीचा छंद लहानपणापासूनच आहे। हो, यांच्याच गावी। आणि मग उड्या मारायचा कधीपासून छंद आहे तुम्हाला? शर्यतीच्या आधीपासून। हो, त्याच्यावर शर्यत मग आमच्या भावानी मोरत चालू झाली।